नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ आज जो करतोय मी, महाराष्ट्रामध्ये एक निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीमध्ये ते अतिशय उर्मट म्हणून प्रसिद्ध झालेत. सरकारने त्यांना अनेक वेळेला कित्येक दिवस पगारी रजा दिल्या. त्या पगारी रजांच्या काळामध्ये त्यांनी पुस्तकं लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या असं ते म्हणतात. काही जण असंही म्हणतात की त्यांच्याकडे एक घोस्ट रायटर आहे आणि त्या घोस्ट रायटरच्या मार्फत ते सगळं लिहिलं जातं. त्यांनी जे काही लिहिलं त्याबद्दल बरेच वादविवाद पण झालेले आहेत आणि त्या निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ती पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्टची आयडिया दिली होती असंही सांगितलं जातं. नुसती पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्टची आयडिया नाही, पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत काय म्हणायचं त्याला, भूमिगत रेल्वे भुयार करून याची पण त्यांना आयडिया दिलेली. त्यामुळे आता फडणवीस पुढे काय करतात ते बघायचं त्या पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यानंतर. पण त्यांचं नाव आहे विश्वास पाटील. आता हे नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला वाटलं असेल की विश्वास पाटील म्हणजे संभाजी कादंबरी ज्यांनी लिहिली, पानिपतची कादंबरी ज्यांनी लिहिली, किंवा सुभाषचंद्र बोसांवरती महानायक नावाची कादंबरी लिहिली, अशा बऱ्याच त्यांच्या कादंबऱ्या आहेत. तर त्यांनी आता हे जे सगळं आरक्षणाचा विषय चाललेला आहे, त्या आरक्षणाच्या विषयावरून प्रशांत कदम हे जे अतिशय उत्कृष्ट पत्रकार आहेत, त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवरती त्यांनी या महाशयांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये यांची मूळची प्रवृत्ती काय आहे आणि मनोवृत्ती किती क्षुद्र आहे हे विश्वास पाटलांनी त्या मुलाखतीत दाखवून दिलं. ते काय बोलले हे आता एकदा नीट ऐका. 11 पासून ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काही मागणी कोणी केली असेल म्हणून जातीवार करायचं सोडून दिलं, पण ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना अधिकार द्या ना. माझ्या स्वतःच्या बाबतीत मी वैयक्तिक बोलतो. माझे आजोबा ईश्वरा पाटील, माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे आणि ते मोडीमध्ये आहे, पण मला दाखला मिळाला नाही. त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं. त्यांना ते का झाले माझे साहेब, तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून. तर ज्यांचे दाखले आहेत त्यांना तरी तुम्ही अधिकार द्या ना, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्यांना जातीचे दाखले मिळाले आणि मला नाही मिळाला, पण ज्यांना जातीचे दाखले मिळाले त्या अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली यांना काम करावं लागलं असे हे महाशय सांगतात. म्हणजे आतापर्यंत कोणाला आरक्षण होतं? एससी एसटी ओबीसीना आरक्षण होतं. म्हणजे एससी एसटी ओबीसीना ज्यांना जातीचे दाखले मिळाले आणि त्यानंतर त्यांना आरक्षण मिळालं, त्या आरक्षण मिळालेल्या अधिकाऱ्यांना यांच्यापेक्षा कमी बुद्धी होती असं यांना सुचवायचं आहे. या महाशयांना कदाचित विसर पडला असेल, ज्या स्पर्धा परीक्षा देऊन ते अधिकारी झाले त्याच स्पर्धा परीक्षा देऊन ते राखीव गटामधले सुद्धा लोक अधिकारी झाले. त्याच परीक्षा देऊन त्यालाही पासिंग मार्क तेवढेच होते जेवढे यांना पास होण्यासाठी मार्क लागणार होते, आणि हे सरळ सरळ त्यांना कमी बुद्धीचे ठरवतायत. आणि हा जो उर्मटपणा आहे हा एक प्रकारे खरं तर ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे. हा न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे आणि म्हणून स्वतःचा न्यूनगंड झाकण्यासाठी उर्मटासारखं वागायचं, दुसऱ्याला कमी लेखायचं, ही पद्धत आहे. मग त्यांना जातीचे दाखले मिळाले म्हणून त्यांना आता तुम्ही कमी बुद्धीचे म्हणणार, आणि आता संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातला हा कुणबी जातीचे दाखले घेण्यासाठी जाणारच आहे ना, त्याची पडताळणी करून घेण्यासाठी जाणारच आहे ना. मग आता ज्यांची मागणी आहे ते सगळे कमी बुद्धीचे आहेत असं यांना म्हणायचंय? कुठला उर्मटपणा आहे हा आणि कुठून येतो हा अहंकार? हे खरोखर समजण्याच्या पलीकडचं आहे. आता म्हणून मुद्दाम, म्हणजे मला स्वतःला अशा पद्धतीच्या गोष्टी आवडत नाहीत हे करायला, पण मुद्दाम हा बघा 17 जानेवारी 2016 लोकसत्तामध्ये छापून आलेला हा एक लेख आहे आणि या लेखाचं शीर्षक आहे पाटलांचा विश्वासघात. कादंबरीकार विश्वास पाटील यांची लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे आणि तो लेख लिहिलाय यांचे सख्खे भाऊ
सुरेश पाटील यांनी विश्वास पाटलांच्या सख्या भावाने लिहिलेलं आहे. आणि त्यात त्यांनी मी मुद्दाम काही पॅराग्राफ त्यातले वाचतो, मुद्दाम वाचतो. आणि याची लिंक, या लेखाची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यामुळे ज्यांना हा लेख संपूर्ण नीट वाचायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ती लिंक वरती क्लिक करा आणि तो लोकसत्ताचा 17 जानेवारी 2016चा संपूर्ण लेख वाचा आणि मग कळेल हा माणूस काय आहे. ज्यांना इतरांना कमी बुद्धीचा म्हणवतो त्यांचा सख्खा भाऊ यांची कशी पिसं काढतोय बघा. कादंबरीकार विश्वास पाटील यांची लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. तीत दाह या आपल्या कादंबरीचे कथाबीज, त्यातील काही पात्र आणि घटनांचा वापर करण्यात आल्याचा दाहचे लेखक व विश्वास पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांचा दावा आहे. विश्वास पाटील यांच्या या आधीच्या कादंबऱ्यातही अन्य लेखकांच्या कादंबऱ्यातील घटना प्रसंगांचे साधर्म्य आढळून येत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात कशी होत असते. आपल्या निकटवर्तीयांबद्दल लिहितानाही विश्वास पाटील कसे दडपून आत्मकथन करतात हे सप्रमाण दाखवणारा हा लेख. या कादंबरीचा मुख्य स्रोत किंवा मूळ म्हणजे माझी 7 जुलै 2014 रोजी प्रकाशित झालेली दाह ही कादंबरी. विश्वास पाटील हे माझे ज्येष्ठ बंधू. लस्ट फॉर लालबाग प्रकाशित होईपर्यंत विश्वासनं माझे वडील महिपती पाटील, मी स्वतः लक्ष्मीबाई सागावकर, तिला नानूबाई असंही म्हटलं जायचं, या माझ्या मावशीपासून ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे, माझे गावकरी ते लालबाग परळच्या भूभागापर्यंत अनेकांना वेठीस धरलं होतं. त्यामागची सबळ कारणं दोन. एक म्हणजे दाह पासून झालेली उचलेगिरी उघड होऊ नये आणि दुसरं म्हणजे लस्ट फॉर लालबागचं आक्रमक मार्केटिंग. आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यात तसं गैर काही नाही, परंतु त्यातही सत्याची चाड असायला हवी व तेवढ्या योग्यतेचे आपलं उत्पादनही हवं. माणसाचा सामाजिक दर्जा वाढला की लोक त्याच्याकडे आदराने पाहतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. याचाच गैरफायदा कसा घेतला जातो याचं भेदक उदाहरण म्हणजे विश्वास पाटील यांचं अलीकडचं मीडियातलं गोबेल्स प्रचार तंत्र. जेव्हा सामूहिक शिकार केली जाते तेव्हा जंगलात हकारे घातले जातात. त्यामुळं शिकार होणारं जनावर गांगरून जातं, भांबावतं आणि शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अलगद सापडतं. आणि विश्वास पाटील यांच्या सारखा कसलेला शिकारी असेल तर मग पाहायलाच नको. बरं, इतके उपद्व्याप करूनही लस्ट फॉर लालबागची भट्टी केवळ बिघडलेलीच नाही तर तिनं इतिहासाशीही फारकत घेतलेली आहे. त्यानंतरही त्यांनी पुढे लिहिलंय, शिवाय माणूस मोठा झाला की त्याला सोयीनं होणारं विस्मरण, आपल्या सोयीनं तेवढंच सादर करण्याची प्रवृत्ती, नसा नसात भिनणारं ढोंग लबाडी, दुसऱ्यांची मुळं उखडणारा डामडौल अशा रोगट प्रवृत्तींबद्दल मी आसूड ओढले होते. हे बाय, अजून बरंच काय काय लिहिलेलं आहे. दाहचा पहिला कच्चा खरडा तयार झाला तो 97 मध्ये. तेव्हा विश्वास महानायक कादंबरी लिहिण्यात मशगूल असल्यानं त्यानं तो नंतर वाचतो असं मला सांगितलं. दरम्यान साहित्यिक वामन होवाळ यांनी हस्तलिखित वाचून त्याच्या 2 कादंबऱ्या करण्याचा सल्ला मला दिला. विश्वासची महानायक कादंबरी 1998च्या नोव्हेंबरमध्ये बाजारात आली. त्यानंतर त्याने वर्षभरात दाहचा पहिला खरडा वाचला. त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की मलाच या विषयावर लिहायचे होते, पण बरं झालंस तू लिहिलंस. त्यानंतर साप्ताहिक साधनाच्या 2015च्या एका अंकात विश्वासनं साधारण 15 वर्षापूर्वीच लसची बीज माझ्या मनात केव्हा तरी पडलं होतं, सुप्तावस्थेतच असं लिहिलंय. ते बीज माझ्या दाहमुळेच पडलं होतं हे ते खरं वास्तव त्याच्या मागचं. त्यानंतर कच्चा खरडा वाचल्यानंतर आज त्या शेवटपर्यंत त्यांनी तुझ्या कादंबरीचं पुढं काय केलं असं कधीही मला एका शब्दानंही विचारलं नाही. अजून आहे पुढे. विश्वासचं हे गोपनीय चौर्यकर्म मला एका प्रकाशकांमुळे कळलं. हे प्रकाशक विश्वास बरोबर त्याच्या लस्टसाठी एका घटकाची माहिती घ्यायला आले होते. त्या प्रकाशकाशी गप्पा मारण्याच्या ओघात मला कळले की माझ्या कादंबरीत असलेल्या प्रकरणाशी साधर्म्य असलेल्या घटकाचीच त्यांनी माहिती घेतली आहे. त्या प्रकाशकानंही माझ्या हस्तलिखितामधलं ते प्रकरण पाहिलं आणि ते म्हणाले, पाटील यात माझं नाव मात्र कुठे येऊ देऊ नका. हे ऐकल्यानंतर दरदरून घाम फुटायचाच फक्त बाकी राहिला होता. विश्वासच्या या गुपचूप कृत्याचं भांड फुटल्यानंतर आम्ही तातडीनं दाहच्या प्रकाशनाचे सोपस्कार पार पाडले. तोवर कादंबरी पडून असली तरी ती माहिती मिळेल तसतसे मी अपडेट करत होतो. 11-12 पर्यंत हे काम सुरूच असल्यानं ते शक्य झालं. पण योग्य वेळी ते प्रकाशकच भेटले नसते तर दाह अगोदरच आल्यामुळे लसचा प्लॉट
फुलवताना विश्वासची झालेली मुस्कटदाबी, कोंडी आणि कुतरओढ कादंबरीमध्ये पदोपदी जाणवते. हे हे त्यांचा भाऊ लिहितोय. विश्वास पाटील यांच्या लेखनाला सपोर्ट लागतो अशी साहित्य वर्तुळात चर्चा चालते. जसं की चंद्रकुमार नलगे यांनी धरण आणि धरणग्रस्तांवर 74 साली लिहिलेल्या देवाची साक्षवर झाडाझडती, शिवाजी सावंतांच्या छावावर संभाजी, आनंद यादवांच्या गोतावळावर पांगिरा, पानिपतच्या बाबतीत तर बेळगाव तरुण भारतच्या 1999च्या दिवाळी अंकात विद्या सप्रे यांनी विश्वासची अक्षरशः पिसं काढली होती. आणि हे महाशय दाखला मिळून जे यांचे वरिष्ठ झाले त्यांना कमी बुद्धीचे असं म्हणून हिणवतायत. म्हणजे कोणीतरी आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरीत आला, नोकरी मिळण्यासाठी म्हणून आरक्षण त्याला मिळालं. परीक्षा MPSC किंवा UPSC तीच पास झाला होता तो विद्यार्थी, आणि तेवढ्याच पासिंग पर्सेंटेजनी पास झाला होता जेवढ्या पर्सेंटेजनी विश्वास पाटील पास झाले. त्यामुळे हे काही फार अचाट बुद्धिमत्तेचे वगैरे अशातला भाग नाही. पण अशा पद्धतीने तोपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना किती क्षणामध्ये त्यांनी हीन लेखलं. आणि हे विश्वास पाटलांसारख्या माणसाने असं बोलावं, म्हणजे ते काय आहेत हे या लेखातून कळतंच, त्यांच्या भावानीच लिहिलेल्या. पण जाहीररित्या त्यांना माहिती आहे की युट्यूब माध्यम, त्यात प्रशांत कदम सारख्याचं युट्यूब चॅनल जे अत्यंत लोकप्रिय आहे, लोक आवडीनं पाहतात, नकळत तुमच्या बोलण्यामधून तुम्ही काय मेसेज दिला. म्हणजे आज महाराष्ट्रातले मराठे जरी आरक्षण मागत असले तरी आजही मराठे इतरांना हीन समजतात. असाच संदेश देण्याचा प्रयत्न विश्वास पाटलांनी केला. हीन समजतात, कमी बुद्धीचे समजतात, अपात्र समजतात यांच्यापेक्षा. हाच त्याचा अर्थ होतो ना. माझ्यापेक्षा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला काम करायला लागलं, माफी मागावी लागेल विश्वास पाटलांना. आणि माझं ते विनंती आहे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाच्या लोकांकडे, सर्व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते असतील, ज्येष्ठ अधिकारी असतील, निवृत्त न्यायाधीश असतील, जेवढे मराठा समाजाचे ज्येष्ठ माणसं आज महाराष्ट्रात आहे, तुम्हाला कळकळीची विनंती, विश्वास पाटलांना माफी मागायला लावा. विश्वास पाटलांना या वक्तव्याबद्दल आणि या वक्तव्याद्वारे इतर समाजातल्या घटकांना जे हीन लेखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, कमी दर्जाचं लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल विश्वास पाटील यांना माफी मागायला लावा. ही माफी मागितलीच पाहिजे. कारण उद्या समजा मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळाल्यानंतर जे ओपन कॅटेगरी मधले असतील ते याच पद्धतीने या मराठा समाजाला हीन लेखतील, क्षुद्र लेखतील, कमी दर्जाचे, कमी अकलेचे, कमी बुद्धीचे असंच बोलतील. उर्वरित जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील, ब्राह्मण असतील, ते उरलेल्या आरक्षण मिळणाऱ्या सर्वांना विश्वास पाटलांच्या वाक्याचाच दुजोरा देऊन त्या सर्वांना कमी लेखतील, हीन लेखतील. आणि ते होऊ द्यायचं नसेल तर आज विश्वास पाटलांना माफी मागायला लावा. आणि माझे स्वतःचे अनुभव सांगतो. माझी मुलगी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकायला ज्या वेळेला गेली, एंट्रन्स एक्झाम झाली, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागली. सेंट झेवियर्स कॉलेज हे भारतामधलं नंबर 2चं आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजचं कॉलेज समजलं जातं. पहिलं दिल्लीचं सेंट स्टीफन समजलं जातं. सेंट झेवियर्स कॉलेजची मेरिट लिस्ट ज्यावेळेला लागली त्यावेळेला ओपन कॅटेगरीची मेरिट लिस्ट क्लोज झाली होती 90%. आणि ओबीसीची मेरिट लिस्ट, SC ST ची मेरिट लिस्ट क्लोज झाली होती 92%. त्यामुळे त्यांच्यामध्ये मेरिट आहे. SC ST मध्ये सुद्धा मेरिट आहे. त्यांना फक्त संधी मिळत नव्हती. ती संधी ज्या वेळेला मिळाली तेव्हा त्यांनी आमचं मेरिट जास्त आहे, आमच्यामध्ये शिकण्याची जास्त आग आहे, जास्त उर्मी आहे, स्वतःला सिद्ध करण्याची जास्त इच्छाशक्ती आमच्यात आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि इतकं दाखवून दिल्यानंतर सुद्धा, आणि हे भारतातल्या जवळजवळ प्रत्येक विद्यापीठामध्ये आहे, ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मेरिट लिस्ट या आसपास क्लोज होतात. कित्येक वेळेला तर
रिझर्व्ह कॅटेगरीच्या मेरिट लिस्ट या ओपन पेक्षा हायर पर्सेंटेजला क्लोज होतात. हे या माणसाला महाशयाला माहित नसेल कदाचित. हे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या सर्व ज्येष्ठ लोकांनी विश्वास पाटलांना या वक्तव्याबद्दल जाहीररित्या माफी मागायला लावा. हे जर झालं तरच येणाऱ्या काळामधल्या आरक्षणामध्ये संधी मिळणाऱ्यांचा सन्मान राखला जाईल. आरक्षण म्हणजे दारिद्र्य हटाव मोहीम नाही आहे. आरक्षण मिळणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे. या देशाचं संविधान सर्वांना इक्वॅलिटी देतं, सर्वांना समान समजतं. आणि सर्वांना समान समजणाऱ्या संविधानाचं पालन हा एक निवृत्त प्रशासकीय अधिकारीच करत नसेल, तो जर अशा वागणुकीतून हीन आणि खालच्या दर्जाचं इतरांना दाखवत असेल, तर याच्या नोकरीच्या काळात यांनी काय दिवे लावले असतील त्याच्याही आता सुरस कहाण्या यानंतर बाहेर येतील, मी शोधून काढेन. पण अशा पद्धतीने जर कोणाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी लक्षात ठेवावं, हा महाराष्ट्र आजही समानतेवर विश्वास ठेवणार आहे. हा आजही महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानतेच्या शिकवणीवरती चालणारा आहे. आणि म्हणून म्हणतोय माफी मागा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच.